Hello friends, I am Narwade Patil and you are welcome to my YouTube channel K2 English Grammar. Today we are going to learn the new chapter, that is antithesis and oxymoron. Already we have seen in 3 videos about the figures of speech. यापूर्वी आपण 3 फिगर्स ऑफ स्पीच वरील व्हिडिओमध्ये 6 फिगर्स ऑफ स्पीच पाहिलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला पुन्हा 2 पाहायचे आहेत जेणेकरून आपल्याला तौलनिक किंवा तुलनात्मक अभ्यास करता येईल. तर पाहूया अँटिथिसिस म्हणजे काय. हा विरोधाभास अलंकार आहे आणि अँटिथिसिस अलंकारामध्ये ऑपोजिट आयडियाज आर पुट टुगेदर इन द सेम सेंटेन्स. एकाच वाक्यामध्ये विरोधाभास दर्शविणाऱ्या 2 कल्पना मांडलेल्या असतात आणि तेव्हा त्याला विरोधाभास अलंकार म्हणतात. When opposite words or ideas are used, when opposite words or ideas are used in the same sentence, the figure of speech is antithesis. तेव्हा त्याला आपण antithesis असे म्हणतो. antithesis केव्हा म्हणतो? जर opposite ideas असतील, opposite words असतील आणि एकाच वाक्यामध्ये त्यांना ठेवलेला असेल तर त्यांना आपण antithesis असे म्हणतो. पहा, anti means that is called opposite and thesis means thoughts or ideas. What is the meaning of antithesis? Anti means opposite, thesis means thoughts or ideas. म्हणजे विरोधाभास अलंकार, या अलंकारामध्ये अपोजिट आयडिया मात्र नक्की असतात. पहा, विरोधाभास अलंकारात पूर्णपणे विरुद्ध शब्द किंवा भावनांचा वापर म्हणजे एकाच वाक्यात केलेला असतो. विधानाच्या किंवा त्यातल्या विचाराच्या पुष्ठ्यार्थ याचा वापर केला जातो. कारण एक गोष्ट समजून सांगण्यासाठी त्याच्या विरोधी गोष्ट सांगणं आवश्यक असते आणि तेच काम आपल्याला या अलंकारामध्ये शिकायला मिळते. पहा, फॉर एक्झाम्पल, युनायटेड वी स्टँड. युनायटेड, दिस इज वन आयडिया. युनायटेड वी स्टँड म्हणजे आपण जर एकत्रित असेल आणि आपल्यामध्ये जर युनिटी असेल, एकजुटीने असाल तर आपण म्हणजे स्टँड म्हणजे चांगल्या सुस्थितीत असू शकतो. आणि डिव्हायडेड वी फॉल आणि आपण जर विभक्त झालो तर मात्र आपण पडतो म्हणजे आपली हार नक्की आहे. म्हणून एकेचे बळ मोठे म्हणतात, त्यालाच युनायटेड वी स्टँड. आणि डिव्हायडेड वी फॉल आणि विभक्त झालो तर आपल्याला कोणीही पराभूत करू शकते. म्हणून आपण एकजूट असलं पाहिजे. ह्या आयडिया सांगण्यासाठी इथे युनायटेड अँड डिव्हायडेड, these are two opposite ideas and they are used in the same sentence, so this is example of an antithesis. Here united and divided, these two opposite ideas are put together and so this is a type of antithesis. म्हणून याला आपण antithesis चा प्रकार म्हणतो. पुन्हा, man proposes and God disposes. आता प्रपोज आणि डिस्पोज, एकाने काहीतरी नियोजन करते आणि दुसऱ्याने त्या नियोजनाची विल्हेवाट लावते म्हणजे ते नियोजन यशस्वी होऊ देत नाही. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. आपल्या मनात एक असते परंतु ईश्वराच्या मनात दुसरंच असते म्हणजे नियतीच्या मनात दुसरं असते. आपण करावं तसं होईलच असं नाही. कधी कधी आपण एक ठरवतो आणि दुसरंच घडते. म्हणजे प्रपोजेस अँड डिस्पोजेस ह्या 2 अपोजिट आयडियाज या एकाच वाक्यात ठेवलेल्या आहेत म्हणून याला आपण अँटिथिसिस म्हणतो. दिस इज एक्झाम्पल ऑफ अँटिथिसिस because opposite ideas proposes and disposes are put together in the same sentence. Now, emotions are dream and practicality is reality. What is opposite? Dream and reality, these two ideas are kept here. हे 2 विरोधी कल्पना आहेत. इमोशन्स आर ड्रीम, इमोशनल होतो माणूस, खरं ते ड्रीम असल्याप्रमाणे आहे. अँड प्रॅक्टिकॅलिटी, आपण प्रॅक्टिकली एखादी गोष्ट करणं महत्वाचं आहे. प्रॅक्टिकॅलिटी इज रियालिटी आणि वास्तवता महत्वाचं आहे. भावनेत वाहून जाणं वेगळं आणि वास्तवता रियालिटी महत्वाची वेगळे असते. ड्रीम अँड रियालिटी, these 2 words express the opposite ideas, so this is example of antithesis. To err is human. To err,
चुकणे इज ह्युमन, मानवी गुणधर्म आहे. एव्हरीवन कमिट्स मिस्टेक सो इट इज सेड टू इयर इज ह्युमन. अर्ध वाक्य झालं. चुकणे हा मानवी धर्म आहे, गुणधर्म आहे, कोणीही चुकतो. परंतु टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन, परंतु माफ करणे हा दैवी गुण आहे. म्हणजे समोरचा माणूस चुकला म्हणजे आपण त्याला माफ करावं, कारण माणूस आहे, चुकतोच. पण त्याला माफ करणं जो करतो त्याच्यामध्ये दैवी गुण असतो. अशा पद्धतीने टू इयर इज ह्युमन अँड टू फॉरगिव्ह डिव्हाइन. आफ्टर दॅट हिअर इयर इज ह्युमन मीन्स ह्युमन अँड डिव्हाइन, दीज आर द टू आयडियाज. हे मानवी गुणधर्म आणि हा दैवी गुणधर्म. म्हणजे इथं एक गोष्ट चुकणी आहे, इथं क्षमा करणे आहे. इथं मानवी गुण आहे आणि हा दैवी गुण आहे. डिवाइन म्हणजे दैवी गुण आणि चुकणे म्हणजे मानवी गुण. टू अपोजिट आयडियाज आर. आय डोंट नो वेदर टू लव ऑर हेट हिम. Now I don't know. These opposite words are put together. दोन परस्पर विरुद्ध शब्दांचा वापर केलेला आहे विरोधाभास अलंकारात. पूर्णपणे विरुद्ध शब्द या ठिकाणी पूर्णपणे विरुद्ध आहे. लव अपोजिट हेट. आणि जेव्हा अशा पूर्णपणे विरुद्ध शब्दांचा वापर केला जातो तेव्हा त्याला आपण अँटिथिसिस म्हणतो. आय डोंट नो, मला कळत नाही, वेदर टू लव हिम ऑर हेट हिम, प्रेम करावं की त्याचा तिरस्कार करावा मला कळत नाही. मीन्स ही इज ऑर समवन इज इन कन्फ्युज्ड कंडिशन. मेनी आर कॉल्ड, हिअर मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चोजन. मेनी अँड फ्यू, these two words are opposite. They express the opposite ideas. Many are called, अनेक लोकांना बोलावण्यात आलेलं आहे. But परंतु few are chosen, त्यातील फारच थोड्या लोकांना निवडण्यात आलेलं आहे. Many and few, these two words express the opposite meaning, opposite ideas. So this is example of antithesis. When funds are low and debts are high. Debts are high. Here funds are low, debts are high. Low and high. Debts are high. Low and high. These are opposite words. आता फंड्स आणि डेब्ट्स हे पुन्हा अपोजिट वर्ड्स. फंड्स आपल्याकडे असणारा जे काही साठा आहे तो, आणि डेब्ट्स आपल्याकडील कर्ज. जेव्हा फंड कमी आहे, आपल्याकडील जमा कमी आहे आणि आपल्यावर ऋण जास्त आहे, आपण कर्जबाजारी जास्त आहोत, तेव्हा म्हणजे जमा आणि कर्ज. लो आणि हाय हे अपोजिट वर्ड्स आहेत. म्हणजे एका वेळेला एकापेक्षा जास्त शब्द सुद्धा जोड्या सुद्धा वाक्यात विरोधी असू शकतात, तेव्हा त्याला आपण म्हणतो अँटिथेसिस. स्पीच is silver and silence is golden. Here speech and silence. Speech बोलणे, सायलन्स शांतता पाळणे. स्पीच इज सिल्वर, एखाद्यानं सत्य असून सुद्धा बोललं तरीही दॅट इज सिल्वर. आणि दुसरा शांत राहिला, शांत राहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी करतात, दॅट इज कॉल्ड सायलन्स, दॅट इज गोल्डन. सो मौनम सर्वार्थ साधनम. सायलन्स इज गोल्डन, मौनम सर्वार्थ साधनम. म्हणून स्पीच इज सिल्वर बट सायलन्स इज गोल्डन. इन दिस वे, in this antithesis figure of speech, we have seen when opposite words or opposite ideas are used in the sentence, the figure of speech is antithesis. And let us see the next again one figure of speech after this only. Take a screenshot. तर हा आता दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ऑक्सिमोरॉन. तर मागे जसं आपण अँटिथेसिस पाहिलं, विरोधाभास अलंकार पाहिला, तसा हा व्याघात अलंकार आहे. हा त्याचाच एक प्रकार आहे. जवळपास त्याच्यात म्हणजे अँटिथेसिस आणि ऑक्सिमोरॉन या दोन्हीमध्ये फार फरक नाही, परंतु इथे मात्र आंतरविरोध दर्शविला जातो. आपण जी गोष्ट बोलतो त्याला तिथेच खोडून टाकतो आपण. म्हणजे विरोध याच्यातून एक विशेषता काहीतरी एक इफेक्ट निर्माण होतो आणि त्याच्यातून आपल्याला जे साधायचं ते साध्य होते. पहा या ठिकाणी, अ फिगर ऑफ स्पीच विच कॉन्ट्रॅडिक्टरी टर्म्स, कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणजे खंडन करणारे, आर कंबाइंड सो ॲज टू फॉर्म अन एक्सप्रेसिव्ह फ्रेज. एक फ्रेज तयार होतो आणि त्या फ्रेज मधून आपल्याला जसं उदाहरणामध्ये फॉल्सली ट्रू
आता फॉल्सली ट्रू, फॉल्स आणि ट्रू ह्या दोन गोष्टी अपोजिट आहेत, फॉल्सली ट्रू. आता याचा अर्थ कसा होईल शब्दशः? फॉल्सली, खोट्या रीतीने सत्य, म्हणजे सत्य आहे परंतु खोट्या रीतीने सत्य आहे. स्वीट सॉरो, नाव इट इज सॉरो बट सॉरो कॅन नॉट बी स्वीट. आता दुःख आणि गोड, पण गोड दुःख म्हणलं म्हणजे अशा पद्धतीने आंतरविरोध, दुःख असेल तर गोड नाही, गोड असेल तर दुःख नाही, इथे एकमेकाला लगेच विरोध करतात या फ्रेजमध्ये. असा आंतरविरोध ज्या ठिकाणी दाखवलेला असतो तेव्हा त्याला आपण ऑक्सिमोरॉन किंवा व्याघात अलंकार असे म्हणतो. पहा, हा विरोधाभास अलंकाराचा विशेष प्रकार आहे. अँटिथिसिस हा स्पेशल टाईप आहे. यात एकाच गोष्टीच्या दोन विरुद्ध गुणधर्मांचे वर्णन केले असते. गोष्ट एकच आहे, त्याचेच दोन विरुद्ध बाजू आहेत. दोन वेगवेगळ्या गोष्टी मागील अलंकारामध्ये पाहिल्या, दोन गोष्टीचे दोन गुणधर्म होते, अपोजिट आयडियाज होते, अपोजिट थॉट्स होते, अपोजिट ॲक्शन्स होते. परंतु या ठिकाणी एकच गोष्ट आहे, त्याच्या दोन विरोध गोष्टी आहेत. दिस इज द स्पेशल डिफरन्स. हाच मेन याच्यामधील फरक आहे. पहा, माय लाईफ इज अन ओपन सिक्रेट. आता पहा, माय लाईफ इज अन ओपन सिक्रेट. माझं जीवन कसं आहे? सिक्रेट आहे, गुपित आहे. पण कसलं गुपित आहे? उघड गुपित आहे. ओपन सिक्रेट असू शकते का? Secret means that is not open and open means that is not secret. If he is saying my life is an open secret, माझं जीवन हे एक उघड गुपित आहे, म्हणजे माझं गुपित गुपितच राहिलं नाही, अर्थात इट इज टोटली ओपन लाईक द मिरर. पहा, म्हणून ओपन आणि सिक्रेट हे एकाच लाईफच्या दोन बाजू, एकाच गोष्टीचे दोन गुणधर्म या ठिकाणी दर्शविले आहेत. म्हणून आपण याला ऑक्सिमोरॉन किंवा व्याघात अलंकार असे म्हणतो. अँड शी वॉज एक्साइटेड विथ लव्हिंग हेट. नाव शी वॉज एक्साइटेड, ते उत्तेजित झाले, विथ लव्हिंग हेट. आता केव्हा एक्साइटेड होते? एखाद्याबद्दल काहीतरी मनामध्ये चांगली भावना आले तर आपण उत्तेजित होतो, एक्साइटेड होतो. शी वॉज एक्साइटेड विथ लव्हिंग म्हणलं तर चाललं असतं, लव्हिंग पुढे काहीतरी घेऊन, परंतु लव्हिंग हेट म्हणलं. आता तिरस्कार आहे, प्रिय तिरस्कार असतो का? तिरस्कार हा तिरस्कारच असतो, परंतु प्रिय तिरस्काराने ती उत्तेजित झाली. शी वॉज टू मच एक्साइटेड बिकॉज शी हेटेड. कारण तिला तिरस्कार निर्माण झाला. वरून वरून प्रेम दाखवते पण अंतर्मनातून मात्र त्याला विरोध आहे. वरून म्हणते खूप छान खूप छान, पण मनातून म्हणते असं कधीच नको व्हायला पाहिजे होतं, असं आहे. अँड शी इज द वायजेस्ट फुल. पुढील वाक्यामध्ये पहा, शी इज द वायजेस्ट फुल. ते सर्वात शहाणे मूर्ख आहे. आता वायजेस्ट फुल कधी असते का? फुल, फुलर, फुलेस्ट समजा. आता एखादा या मूर्खाचे आणि शहाण्याचे काही प्रकार आहेत. आता मूर्ख कोणाला म्हणावं आणि शहाणा कोणाला म्हणावं? शहाणा आहेत त्याचे दोन प्रकार आहेत, मूर्ख आहेत त्याचे दोन प्रकार आहेत. शहाण्यातील शहाणा वेगळा, वेड्यातील शहाणा वेगळा, म्हणजे मूर्खातील शहाणा वेगळा, मूर्खातील मूर्ख वेगळा आणि मूर्खातील पुन्हा थोडासा असलेला हा वायजेस्ट फुल आहे. फुल मधील वाईज आहे, हा वायजेस्ट फुल आहे. आणि शी वॉज द वायजेस्ट फुल. सर्वात मूर्ख शहाणी होती अशा अर्थाने, म्हणजे थोडा टोमणा मारल्यासारखा आहे, टोचून बोलल्यासारखा आहे. अशा अलंकारातून आपल्याला समोरच्याला जे बोलायचं ते टीकात्मक पद्धतीने आपण बोलतो, तेव्हा या ठिकाणी ऑक्सिमॉरॉन हा अलंकार साधला जातो. हिज ऑनर रूटेड. त्याचा सन्मान जो आहे ना तो रूटेड, तो खेळून आहे, मूळ धरून आहे, त्याचं उभा आहे कोणत्या गोष्टीवर? इन डिसऑनर स्टूड. आता डिसऑनर स्टूड, आता एखादा माणूस, इथं पहा एखादा डिसऑनर आहे. डिसऑनर म्हणजे एखादं वाईट, ऑनर नाही, जे सन्मानजनक गोष्ट नाही. ऑनर अपोजिट डिसऑनर. ऑनर म्हणजे सन्मान आणि त्याच्या विरुद्ध अवमान, अपमान, वाईट अर्थाने डिसऑनर आहे आणि त्याच्यामध्येच त्याचा सन्मान आहे. म्हणजे एखादा समजा मोठा लीडर आहे, आपण त्याला जास्तच संधी देतो, जास्तच मान देतो. आपल्याला माहित असते वरून जेवढा छान दिसतो त्याच्या 1000 पटीने तो वाईट असतो. म्हणजे वर दिसणं वेगळं आणि मधून असणं वेगळं. कारण त्याने 10-20 खून केल्याशिवाय, 5-50 लोकांना फसवल्याशिवाय, 100 लोकांना तरी नोकरी लावून पैसे काढल्याशिवाय वरच्या पदापर्यंत जाऊ शकत नाही. आपल्याला माहित नाही, माहित असते. म्हणून डिसऑनर माणसं तसेच लोक मानास पात्र असतात.
कारण त्यांना मान दिला नाही. एखादा मोठा गुंडा आहे आणि आपण रस्ता सोडला नाही तर काय होईल आपल्याला माहीत आहे. एखादा शहाणा माणूस आहे, समजदार आहे, त्याला रस्ता सोडणे काही होत नाही. परंतु आपण कसं मूर्खाला आधी वंदन करतो आणि गुंड्यांना आधी वंदन करतो, म्हणजे डिसऑनर अशा कृत्यामध्येच त्यांचा ऑनर आहे अशा अर्थाने. इज ऑनर रुटेड इन डिसऑनर स्टूड, म्हणजे या ठिकाणी एक टोचून बोलणे आहे. अँड शी ॲक्सेप्टेड इट ॲज द काइंड क्रुएल्टी. या ठिकाणी पहा, शी ॲक्सेप्टेड इट ॲज द काइंड क्रुएल्टी. आता तिने हे स्वीकारलं ॲज द काइंड क्रुएल्टी. कशाला? ऑफ द सर्जन्स नाईफ. आता तिने याला एक काइंड क्रुएल्टी, क्रूरपणा आहे, परंतु दयाळूपणाने केलेला क्रूरपणा आहे. आता क्रूरपणा हा क्रूरपणाच असतो, तो दयाळूपणे कसा असतो? परंतु या ठिकाणी पुढे एक्सप्लेनेशन दिलं आहे ऑफ द सर्जन्स नाईफ. एखादा सर्जन आहे आणि एखादा कोणा ऑपरेशन करतो आणि अशा वेळा त्याचा चाकू अनवॉन्टेड पार्ट आहे, नको ती समजा गाठ वाढली, त्याला काढल्याशिवाय आपण वाचत नाही. त्याला काढण्याचं कार्य पण चाकू करते. कापणे हे वाईट गोष्ट आहे, कापणे हे क्रूरपणा आहे, पण त्याला काढल्याशिवाय त्याने ती दयाळूपणा त्याला काढण्याची त्या चाकूने दाखवल्याशिवाय आपण वाचत नाही. म्हणून त्या चाकूची ती क्रुएल्टी खरं एक प्रकारचं काइंडनेसच आहे. अँड शी ॲक्सेप्टेड इट, आणि तिने ते स्वीकारलं ॲज द काइंड क्रुएल्टी ऑफ द सर्जन्स नाईफ. पुढे पहा, हे दिस इज एक्झाम्पल ऑफ ॲन ऑक्सिमॉरॉन. ओ हेवी लाईटनेस. आता हेवी आणि लाईटनेस असा आहे. ओ हेवी लाईटनेस, सिरियस व्हॅनिटी. सिरियस व्हॅनिटी, एखादी माणसं जसे नसतात तसे असल्याचा आव आणतात, तेच तसे नसतात. ते अगदी कसे दुःखी असून सुद्धा सुखी आहेत असं दाखवतात, आव आणतात. व्हॅनिटी, त्यांच्या खिशात एकही रुपया नसतो परंतु आम्ही फार मोठे आहोत असं दाखवतात. अशा वेळा हे सिरियस व्हॅनिटी. हे व्हॅनिटी आहे, पोकळ डवळा आहे, नुसतं दिसतो तसं नाही. हे ओ हेवी लाईटनेस, आता त्यांनी लाईटली घेतल्याचं दाखवतात, परंतु हे खरं हेवी आहे, खूप जड आहे, त्यांच्या मनावर ओझं आहे, दडपण आहे, आणि लोकांना ते दडपण दिसू देत नाही. जेवढं लोकांना हलकं, लाईटली, मी ही गोष्ट मनावर घेत नाही, लाईटली आहे असं म्हणतात, परंतु मनावर दडपण असते. ओ हेवी लाईटनेस, सिरियस व्हॅनिटी. अशा पद्धतीने इथं सुद्धा ऑक्सिमोरॉनचा वापर केलेला आहे. आता आणखी काही पहा, क्रॅश लँडिंग. आता लँडिंग म्हणजे सुरक्षित असावी, क्रॅश म्हणजे धाडकन पडणे. आता क्रॅश लँडिंग या फ्रेजमध्ये ऑक्सिमोरॉन आहे. लाऊड व्हिस्पर. व्हिस्पर म्हणजे कुजबुजणे, फार मोठ्याने न बोलणे, परंतु लाऊड व्हिस्पर मोठ्याने कुजबुजणे. आता मोठ्यानं झालं तर कुजबुजणे होत नाही, कुजबुजलं तर मोठ्याने होत नाही, परंतु लाऊड व्हिस्पर हा जो फ्रेज आहे इट इंडिकेट्स द ऑक्सिमोरॉन. ग्रोईंग स्मॉलर. ग्रो मीन्स वाढणे आणि स्मॉल म्हणजे लहान होणे. ग्रोईंग स्मॉलर म्हणजे अधिक लहान होणे. बट अपोजिट आयडियाज आर पुट टुगेदर. अपोजिट आयडिया आहेत, एकाच गोष्टीबद्दल वापरल्या आहेत, म्हणून ऑक्सिमोरॉन आहे. ओरिजिनल कॉपी. आता ओरिजिनल आणि त्याची केलेली कॉपी ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात, परंतु आपण एखादी झेरॉक्स मारलं, त्याची कॉपी केली, ती डुप्लिकेट असते आणि तरी म्हणतो आपण ओरिजिनल कॉपी. म्हणजे ओरिजिनल कॉपी, त्याची ओरिजिनल कॉपी OC, असं जे म्हणता OC भेटली काय मला, म्हणजे OC द्या, अशा पद्धतीने ओरिजिनल कॉपी म्हणतो. आता कॉपी आहे तर ओरिजिनल नाही, ओरिजिनल आहे तर कॉपी नाही. अशा पद्धतीने ऑक्सिमोरॉन या अलंकारामध्ये आंतरविरोध दर्शविलेला असतो. एकाच गोष्टीच्या दोन विरुद्ध बाजू दर्शविण्याचं काम या अलंकारामध्ये केलं जाते. तर मला वाटते हा अलंकार तुम्हाला क्लिअर झालेला असेल. याच्यानंतर या पुढील फिगर ऑफ स्पीच आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. पुन्हा दोन त्यांची तुलना करूया. तोपर्यंत स्टडी इट.